करण्यात आली, काय कारण आहे या प्रेस कॉन्फरन्सचं? या प्रेस कॉन्फरन्सचं कारण असं होतं की आपण 2020 पासून निवडून आल्यानंतर लगेच ट्रॅफिकचा MM व्हॅलीचा रोड बनला. आता MM व्हॅलीचा रोड पुढे जाऊन नादुल फलावरनं वाय जंक्शन पर्यंत जाईल, म्हणजे तो एक ट्रॅफिकची समस्या कमी होईल. नंतर आपण एक ब्रिजची मागणी केली आहे केंद्रीय मंत्रालयाकडे, कारण का हा जर नॅशनल हायवे असेल तर 700-800 कोटी रुपये लागतील ब्रिज बांधायला स्टेशन पासून थेट वाय जंक्शन पर्यंत. आणि एक्सटेन्शन ऑफ रेल्वे ब्रिज पण आपण 2017 पासून ट्राय करतोय, पण नंतर मग कोविड येत गेला, इलेक्शन्स लागत गेले, त्याच्यामुळे तो उशीर झाला. तर कमिशनरचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी केंद्राकडे बघा, जमलं तर 30 कोटी 40 कोटी रुपये जे काय असतील मिळाले तर, नाहीतर मी स्वतः म्युन्सिपाल्टीतनं बनवून आपण, कारण का ते आता महत्वाचं आहे. कारण का हा आता ब्रिजचं आयुष्य जरा थोडस. सर, यामध्ये जे खर्च येणार आहे ते किती आणि कोण करणार आहे? ह्याच्यावरती 700-800 असं म्हणतात, पण माझ्या अंदाजाने 1001 कोटी रुपये खर्च होईल. आणि तो प्रश्न, जर हा रस्ता नॅशनल हायवे असेल तर मग नितीन गडकरी स्वतः खर्च आपल्या मंत्रालयातर्फे करणार आहे.